कल्पना करा की देवाच्या घराच्या दारात उभा राहून एखाद्या माणसाला फक्त त्याच्या जन्मामुळे तू आत येऊ शकत नाहीस असे सांगितले जाते. आणि मग एक दिवस असा येतो की संपूर्ण व्यवस्थेलाच आव्हान देत तेच दरवाजे उघडण्याचा ऐतिहासिक हुकूम जाहीर होतो. 21 एप्रिल 1932 हा असा दिवस होता ज्याने महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाला नवे वळण दिले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाला अमर केले. 21 एप्रिल 1932 रोजी नाशिक येथील काळाराम मंदिराचे दरवाजे अस्पृश्य समाजासाठी खुले करण्याचा सरकारी हुकूम जाहीर झाला. ही घटना भारतीय सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रेरणादायी घटना मानली जाते. ब्रिटिश काळातील भारतात जातीभेद हा समाजाच्या प्रत्येक स्तरावर खोलवर रुजलेला होता. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजघटकांना मंदिरात प्रवेश, सार्वजनिक पाणी, शिक्षण, सार्वजनिक रस्त्यांचा वापर अशा मूलभूत मानवी हक्कांपासून वंचित ठेवले जात होते. धर्माच्या नावाखाली माणसामाणसांमध्ये उभ्या राहिलेल्या या भिंतींना तोडण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय बनवले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास होता की राजकीय स्वातंत्र्य मिळण्याआधी सामाजिक स्वातंत्र्य मिळणे अत्यावश्यक आहे. जोपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क, समान प्रतिष्ठा आणि समान संधी मिळत नाही, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य अपूर्ण आहे, असे ते नेहमी सांगत. अस्पृश्यतेविरुद्धचा त्यांचा लढा केवळ भाषणांपुरता मर्यादित नव्हता, तर तो प्रत्यक्ष कृतीतून, आंदोलनातून आणि सत्याग्रहातून पुढे नेला गेला. नाशिकमधील काळाराम मंदिर हे त्या काळातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ होते. या मंदिरात दलित समाजाला प्रवेश नाकारला जात होता. ही बाब बाबासाहेबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मान्य नव्हती. त्यामुळे 1930 साली काळाराम मंदिर सत्याग्रहाची सुरुवात झाली. हा सत्याग्रह म्हणजे केवळ मंदिर प्रवेशासाठीचा संघर्ष नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठेसाठी, समानतेसाठी आणि आत्मसन्मानासाठीचा लढा होता. हजारो स्त्री-पुरुषांनी या आंदोलनात सहभाग घेतला. त्यांनी शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या मार्गाने आपली मागणी मांडली. मंदिराबाहेर भजन, कीर्तन, प्रार्थना केली आणि समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष अनेक वर्षे चालला. सत्याग्रहींना विरोध सहन करावा लागला. त्यांच्यावर टीका झाली, अपमान झाला, कधीकधी हिंसाचारालाही सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी हार मानली नाही, कारण त्यांच्या मागे बाबासाहेबांसारखा दृढनिश्चयी नेता उभा होता, ज्यांचे विचार स्पष्ट होते आणि ध्येय ठाम होते. या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात अस्पृश्यतेविरोधी चळवळीला मोठी चालना मिळाली. या दीर्घ संघर्षाचा परिणाम म्हणून 21 एप्रिल 1932 रोजी काळाराम मंदिराचे दरवाजे खुले करण्याचा सरकारी हुकूम जाहीर झाला. हा हुकूम केवळ एका मंदिरापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण समाजासाठी एक संदेश होता की आता जुन्या रूढी, अन्यायकारक परंपरा आणि भेदाभावाला आव्हान दिले जाऊ शकते. या निर्णयामुळे दलित समाजात आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांना हे जाणवले की आपणही या समाजाचे समान घटक आहोत आणि आपल्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. काळाराम मंदिर प्रवेशाचा निर्णय हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेने समाजात जागृती निर्माण केली आणि अनेक लोकांना विचार करायला भाग पाडले. अनेकांनी पहिल्यांदाच जातीभेदाच्या अमानवी स्वरूपावर प्रश्न उपस्थित केले. मंदिर प्रवेश हा केवळ धार्मिक हक्क नव्हता, तर तो सामाजिक समानतेचे प्रतीक बनला. आज जेव्हा आपण या घटनेकडे मागे वळून पाहतो, तेव्हा लक्षात येते की हा लढा किती दूरदृष्टीचा होता. आज आपल्याला मंदिरं, शाळा, रस्ते, सार्वजनिक ठिकाणं सर्वांसाठी खुली वाटतात, पण यामागे बाबासाहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा संघर्ष दडलेला आहे. 21 एप्रिल 1932चा दिवस आपल्याला सतत आठवण करून देतो की समाजात बदल घडवण्यासाठी धैर्य, चिकाटी आणि विचारांची ताकद किती महत्त्वाची असते. काळाराम मंदिराच्या दरवाजांचे उघडणे ही केवळ भौतिक घटना नव्हती, तर ती मानसिक आणि सामाजिक दारे उघडण्याची सुरुवात होती. या घटनेने दलित समाजाला आत्मसन्मान दिला, समाजाला नवीन दिशा दिली आणि भारतातील सामाजिक न्यायाच्या लढ्याला बळ दिले. म्हणूनच हा दिवस केवळ इतिहासातील एक तारीख न राहता तो सामाजिक क्रांतीचा एक जिवंत प्रतीक बनला आहे.